तीन शब्द सांगतो. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसरात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुख्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानात आहे. आणि एकदा ते ज्ञान आलं का अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200 लोखंडाचं सोनं होईल त्याचं परत लोखंड होणार नाही. दुधाचं लोणी होईल त्याचं परत दूध होणार नाही. ऊसाची साखर होईल त्याचं परत ऊस होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख त्याची गाठ घेणार. त्याची गाठ घेणार नाही. महिला मंडळ मांजरीला पिलू झालं 3 झाले. पण जगातलं आश्चर्य ऐका, मांजरीच्या पिलाला जन्माला आल्याबरोबर दृष्टी नाही तरी त्याला आईचं स्तन सापडावं लागलं नाही. बरोबर आईच्या स्तनाला जाऊन बिलगलं ते दृष्टी त्याला नाही. मांजर फिरतील गरज आता मांजरीला काय पोटभर खाय नाही का? मिळालं कुठं दूध? आता दूध तर जवळजवळ मिळतच नाही. उंदरही राहिले नाही स्लॅबच्या घरामध्ये. उंदरही गेले. तिला कुठं कुठं एखादा उंदीर सापडला, कुठं भाकरी सापडल्या, ती 7-8 गेलं फिरते. कवडीची ठेप नाही. इकडं हिच्या हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, घरात चप्पल, घरात AC, मालिका कंटिन्यू चालू, कानाला स्कार्फ, अजिबात हवा लागतात. एकदम कंडिशन. जेवण जाग्यावर, पाणी कोमट, गार पाणी नको, पाणी कोमट, दूध गरम, साखर प्रमाणात, खाणं पिणं आयशा आरामात, घरातून हलायचं. जेवण आंघोळ निवांत 10-10:30 वाजता. बाळ झोपल्यावर ठेप, हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, प्रत्येक बोटाला वेगळा सॉक्स. एवढा असून एकच पोरग. मांजर जर फिरून आली आणि ती जर पिलांना पाजायला लागली तर पाय पसरून देते आणि तिन्ही पिलं सणा पेत्या. पोटात अन्न नाही पण तिन्ही पोरं गुबगुबीत. आपली सगळी ठेप. तिला डिंकाचे लाडू, खोबरं किसा, साखर टाका, लाडू बनवा, काही येड्याचा बाजार. आणि एकच पोरग कुपोषित. मोठीचा बांगला पोर कुपोषित. पोटात मोठं, बिंबीला गाठ. अशी बिंबी त्याची. तरी त्याची आई म्हणली मी वाघाला पिलू झालं. अगं बाई त्या वाघाला बिबट्या झाला. बिबट्या. अरे लाकडातला किडा, गाळातला बेडूक, पाण्यातला मासा सगळ्यांना मीच सांभाळतो. म्या बोलविल्या. कशाला वळवळ करायची? हे सगळं करतो. कीर्तनाचा दुसरा आज गायकवाद कोणी जन्मंडपाले माग सिट्टीमाले सद्गुरू स्वामी गोविंद बाबा वाळकर यांच्या प्रेरणेने साधक सेवा मंडळ विचुंबी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, कार्यक्रमाचे वस्त्र सप्ताहाचे अन्नदाते पुरुषोत्तम बबन भोईर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ बहिणी मंडळ, गायक वादक गुणीजन मंत रामकृष्ण महाराज घरत, व्यासपीठ गोविंद महाराज मडवी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ बहिणी मंडळ, गायक वादक गुणीजन, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव नाही घ्या. तुम्ही कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. गायक वादक गुणीजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि अखंड अनाथातल्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललो काय होतं? आतापर्यंत मार्मिक मुद्दे झाले. अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही 2. आणि सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. का शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, धन शुद्ध होईल दानाने. दान करायचं. आता साहेबांनी दान केले ना, कधीच पठ्ठ्याला कमी पडणार नाही दान. आता जेवढं तुम्ही दान करा ना एखाद्याला, पुढच्या सप्त्यात तुमच्याकडे 2-3 लाख बॅलन्स राहते. आपलं वाक्य आहे, पहा तुम्ही मोजून पहा पुढच्या वर्षी मी सप्त्याला येतो.
हा, आपलं तोंडातले वाक्य कधी खोटं ठरत नाही. अजून तर नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको मिळणार नाही. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा डिस्प्लेच गेला, चित्र दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. चला चिंता नाही. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं. पंगत कोणी घालेल, जेव्हा माणसं नको. पाया पडून सांगतो तुम्हाला, जितके तुम्ही पंगत घालणाऱ्याला पुण्य देतात तितकं जेवणाऱ्याला दिलं पाहिजे. का लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, साखरपुड्याला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, पण सप्त्याचं कानावर पडलं तरी गैरहजर राहू नका. सप्त्याच्या कानाला आल्यावर 2 घासकं व्हायला पण खात जा. प्रसाद आहे, इथला प्रसाद आहे. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं, आणि तिसरं कौतुक करावं ते एवढ्या मोठ्या समाजाला पंक्तीला वाढणाऱ्या तरुण मंडळाचं. आणि सप्ते बिप्ते सगळे पोरांमुळेच होत आहे. कमिट्या फिमिट्या काही करती नाही. आता एवढं खरेची आई मेली नाही तर कोणता दिंडी मालक कधी हरिपाठाला येईल. हे दिंडी मालक दिंडी नेतात नाही, हरिपाठाला नसतात. मला हरिपाठ करणारे दुसरेच, फक्त चहा कॉफी रिलॅक्स. त्रास होतो त्यांना, त्रास. त्यांना फार त्रास होतो. ते फक्त पाया पडायचे पैसे गोळा करतात. दिंड्यांमधले 90% कामं पोरं करतात आणि सप्त्यांमधले 95% कामं पोरं करतात. आणि जुन्या मंडळीला सांगतो, जरा पोरांना सांभाळून घ्यायचा. ही जुनी मंडळी इतकी नंगाट, लय फोडीची. पोरानं टाळ घेतला का माताला उठलं का ते पोर म्हणलं बोंबलं नको, हा टाळ बाई वाड्यावया काय द्या नाही, बाईच्या नादी लागत पण तुया नाही लागत. नाही इथून पुढं पोरांकडून करू. आणि एक कसं का तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. हे उद्या तुमचा काला झाला, 20,000 लोकांना पोरांना सगळंच वाढणार, लोक सगळ्यांना जेवण मिळणार. ही तरुण शक्तीमुळे होतं. प्रत्येक ठिकाणी तरुणाला थोडा आधार देत जा. सप्त्याची मिटिंग घेताना पोरांना बोलीत जा. 2-4 पोरं मिटिंगला असावा. त्यांच्याकडे कारभार नका देऊ, पण ते कधी चुकीचं सांगतील कधी चांगलं सांगतील, फायद्याचंही असेल. 9 लोकांची ग्रामपंचायत असल्यावर 2 यारपाट का होईना बाया घ्यावा लागायच्या. बाई चाल ग चाल, कोठा पुरा होईना तिने जल सई. पुढे तुका लाव पण ये. आणि 26 जानेवारीला झेंड्याजवळ उभी राहिली, राष्ट्रगीतच पाठ नाही. ज्यांना खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे काय. खरेची आई मी काय झालंय, हे चॅनल व्हॉट्सअप टिकटॉक याच्यामुळे लोकांच्या नको त्या गोष्टीच्या प्रसिद्ध्या मोकार झाल्या. चॅनल फिनलवाले इतके विचित्र लोक असतात मला. हे आता 2 तास कीर्तन देणार पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं एवढंच टाकणार. हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार. अशी पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घाल. इंदुरीकरच्या युट्यूबवर कोट्याधीश झालेत काही. मला अजून 1 व्हिडिओ मिळाला आणि ही कॅमेरावाली इंदुरीकरच्या युट्यूबवर महाराज दिवसाला 40-30 लाख लोक पाहतात रोज. कुटी लाईक आहे त्याला, बरं ते नुसते आपल्याकडे नाही लाईक. बाहेर त्यांचे मागच्या आठवड्यात मिलियन लाईक आहेत, मिलियन करोड बाहेरच्यांचे. आपले नाही, आपले तर आहेच. ते बाहेरचे म्हणतात ही वस्तू पाहायची कशी आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं मला, समाजामध्ये अपप्रचार होईल
असे क्लिपा कधी टाकूच नाही, हे टाकणार नाही विचारणार. संप्रदाय, धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कीर्तनकार मंडळी यांना कुठं कलंक लागेल या गोष्टी दखलच घेतली पाहिजे. दखल घेतली. एखाद्याने शिवाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे. तिला फॉल्ट नाही आणि टाकणारा रिपीट केला पाहिजे. टाकणारा रिपीट केलं पाहिजे. कारण हे राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे, हे तुकोबा ज्ञानोबाचं राष्ट्र. इथं तुकोबा ज्ञानोबा, इथं रेडाच वेद बोलला, तू याला पाठ कोण? इथं गाथा दागडाला ठरलाय, तू कोण? अरे वाघ फाडला तर संभाजीनं वाघ 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 गोवा नाही, वाघ कळत होतो. वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना, झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा, झाला बिबट्या. आपली गाडी भंगरी वाघ हे रट्ट 96 पुढे माग, हे मोडल पण वाकणार नाही असं. इथं कधी बी संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको. सत्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं, कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं, आणि सगळ्यांच्या वतीनं कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला, अन्नदात्यांना, देणगीदारांना, बचत सगळ्या मंडळीला धन्यवाद. विसुंब आणि विसुंब परिसरातील सगळ्या भाविकांना परमेश्वर उदंड आयुष्य देव, सप्ताह कमिटीला धनसंपत्ती देव आणि सद्बुद्धी देऊन सप्ताह टिकून राहो. सप्ताह टिकून राहो. सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनात विनंतीला सुरुवात. पहिला प्रश्न तुम्हाला, सावध, तुमच्याकडे सगळं आहे, सगळं आहे, काय रोग नाही झाला मला? बोला पटकन. फ्रीज आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, गॅस आहे, लायटर आहे, शेगडी आहे, बर्नर आहे, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, पिठर सगळं आहे. लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्क्या, नळ्या नळ्या सगळं आहे. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरात सगळं आहे पण एक गोष्ट नाही, नाही तिचं नाव सुख आहे. यावर तुमचं मत काय? मी आजारी काय बोलायला काय रोग झाला? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाहीये. यावर तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. म्हणजे सुख आता सावध राहा का, आता घुसलो आपण, त्यांनीच कबूल केला. सुख नाही, नाहीच ना. माझ्या घरात नाही, तुमच्या घरात नाही. नाही आता माझं तुमच्या घरी एकच आहे, फक्त मी उभा तुम्ही कशी. आपल्या कीर्तनमध्ये मी फक्त तुमच्या मुलासारखं आहे, फक्त तुम्ही माझ्या वडिलांसारखे, एवढंच. कीर्तनात काय, माझं कीर्तन म्हणजे म्हातारे माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकी तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्या मी काय लय पंडित आहे का, फक्त उभा आहे. मला काय वांग कळत आहे. फक्त संतांची भाषा जेवढी असेल तेवढी तुमच्या पुढं मांडायची. आपल्याकडे तरी काय, साळुंकी मंजुळ बोलत असे तो करून घेणार आहे, कंबर बांधलो तो बोलायला बुद्धी दिली तसं बोलायचं. आपण माठ हेच ना का, आपण लय पंडित आहे नाही. आणि जो स्वतःला पंडित समजतो तो साधू असू शकत नाही. ओव्या त्याला नव्या द्या, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा. असं नाही चालत. बायको करायची नाही, टिकटॉक पाहायचं, याला कुठे पद्धत आहे? मग बायकोच करायला काय अडचण तुला? उगाच आपल्या बावळ्याचा बाजार करीत राहिला. तुमच्या घरात सगळं आहे, काही नाही, सुख नाही. आता बोला पटकन, सुख नाही का आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाही? सुखासाठी प्रयत्न करतोय. सत्ता काय, सुखाचाच प्रयत्न आहे. दिंडी सुखाचा प्रयत्न आहे. आपण सुखासाठी प्रयत्न करतोय. तुळशीला पाणी घालतोय, गाईला घास घालतोय, पाहुण्याला चहा देतोय. जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करतोय. आता बारीक आहे, तुम्ही मी सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय पण घोटाळा असा आहे, सुख काय आपल्याला मिळत नाही. याचं उत्तर सांगू, आपण प्रयत्न करीत नाही असं नाही हो. ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही.
सुख ज्याच्यात आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 13वा अध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभे स्वभावे. 4था अध्याय ते ज्ञान पैका भरवे जरी म्हणे अति आणावे. संता या भदावे सर्वेश्वेशी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आगरगट्टा करावे दास. याचा अर्थ आता आपल्याला सुखाची गरज आहे का ज्ञानाची? बस फिट बसलं कीर्तन. कशाची गरज आहे? बस आता लागला करंट. आता करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं. पण या जगात ज्ञानाची गरज आहे. पण ज्ञानी तर एक जणच आहे, देव. देवाचं नावच आहे ज्ञानदेव. देवाचं नाव काय? ज्ञानदेव. 12वा अध्याय अभ्यासावली गहन ज्ञान ज्ञानावली ध्यान विशेषाची. 10वा अध्याय जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. दया जित शांती ज्ञानच देव. मग आता आपल्याला कशाची गरज आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला गरज आहे. आता आपल्याला गरज आहे. ऐ ऐ ऐ आता आपल्याला गरज आहे. आता आपल्याला गरज आहे ज्ञानाची. पण ज्ञानी कोण आहे? देव आहे. मग आपल्याला कोणची गाठ घ्यावं लागेल? बस फिट बसले कीर्तन. देवाची गाठ घ्यावा लागेल. पण देव डायरेक्ट भेटतच नाही. देवाकडे जायला दुसऱ्याची गाठ घ्यावी लागते. त्यांचं नाव संत आहे. हरी प्राप्ती उपाय 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 हरि प्राप्ति उपाय हरि प्राप्ति उपाय हरि प्राप्ति साधती साधने तेरे साधती साधने हो तेरे साधती साधने तेरे साधती साधने साधती साधने कुटुंबी भवाची बंधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने हो तेने साधती साधने तेने साधती साधने हो हरि प्राप्ति उपाय हरि प्राप्ति उपाय हरि प्राप्ति उपाय
उत्सुक आहे कशात आता आपल्याला देवाची गाठ घ्यायची, पण देव हे कुणाशिवाय मिळू शकत नाही. बस फिट बसलं कीर्तन, संताशिवाय भेटत नाही. पण आता लय वादाचा मुद्दा आला, संत कोणला म्हणावा? भाकरी खात नाही सफरचंद खातो, चहा पित नाही दूध आणतो, हा भामटा संत झाला. मग संत कोण? 6 वाक्य सांगतो. 6 प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ, प्रयत्नामध्ये संत श्रेष्ठ. ऐका एकाचं उत्तर. सोन्याला सुगंध आणीन, खारा समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करीन, उद्या सकाळपर्यंत पृथ्वी निक्षत्रिय पांडव करीन, आणि काही झालं तर शस्त्र हातात घेणार नाही. सगळ्यांच्या प्रतिज्ञा फेल, उभ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सफल. रावणाची प्रतिज्ञा फेल, भीष्माची प्रतिज्ञा फेल, साक्षात देवाची प्रतिज्ञा सुद्धा फेल, पण संतांची प्रतिज्ञा सफल. सगर राजाचे 60,000 पोरं मेली, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी गंगा आणावी लागली. गंगा तिघांनी आणली. अश्वान गेला परत आला नाही, आणि दिलीप गेला परत आला नाही. भगीरथानं गंगा आणली, पण ज्ञानोबा तुकोबानं ज्ञानाची गंगा आणली. यारे यारे लाल. तिसरा ऐका. कुबेर धनवान आहे, पण त्याच्या धनाला नाश आहे. चंद्र शीतल आहे, पण त्याला डाग आहे. सूर्य तेजस्वी आहे, पण त्याला अस्त आहे. हनुमान बलवान आहे, पण संत महाबलवान आहे. आणि गंगा पवित्र आहे, पण संत अंतर्बाह्य पवित्र आहे. 8 वाक्य ध्यानात ठेवा. मग तुम्हाला जर देव भेटायचा असेल आणि सुख जर पाहिजेच असेल तर सांगा देवाला, देवा आता तू माझी गाठ घेऊ नको. मग देव मिळवण्यासाठी ज्यांची गरज आहे ते कोण आहे? संत आहे. मग ते संत कसे आहे? कृपाळू सज्जन तुम्ही
कडी ते माझी कडी. तुम्ही संत आहात, कृपाळू आहात. तुम्ही नुसते कृपाळू नाहीये, सज्जन आहात. आणि त्या सज्जन वेगळा, कृपाळू वेगळा. महिला मंडळ, तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला. तुम्ही भजे वाढायला आल्या. लगाड बोलायचं नाही. एका वहीनं भज तुम्ही जास्त कोणाला द्या. कोणाच्या? तुमच्या का आमच्या? आमच्या भावाला एवढं पुण्यवान नाहीच तुम्ही. तुमच्याच भावाला देणार का? आम्ही मेलो तेल वाहू, तुम्ही करा भजी. याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का? मिटला विषय. म्हणजे तुम्ही सज्जन नाही. चला, गुरुवार केले मागच्या महिन्यात, चारीच्या चारी क्लिअर केले. काही वागण्यात फरक? वागण्यात काही फरक झाला नाही? मग झगमा नाही. गुरुवार केला, पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला. काय पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. अरे बाबा, वळव्या ऐका वळव्या. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भसावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते याच्या. काय ववे तिसऱ्या उगाच आपले उपास करायचे. याचा अर्थ तुम्ही कृपाळू नाही, सज्जन तर नाही. मग तुम्ही हाय कोण? चला आता 2 मिनिटात तुम्ही. आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उष्णे मागितले, साडूने पैसे उष्णे मागितले. तुम्ही कोण हा म्हणा? भावाला म्हणणार पाहू रविवारी बँक बंद राहते, आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा. लावणारे पोरं, हे बरे हो, आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला? मावशी फायनल. लहानारे पोरं पटकन, आपल्या घरी जास्त वेळा काका येतो का आत्याचा नवरा? काका. करेक्ट. तुमचं जास्त प्रेम आत्याच्या नवऱ्यावर आहे का काकावर? काकावर. बास. कृपाळू सज्जन. हा, लहान पोरं सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. जोरात बोलायचं, घाबरायचं नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, जोरात बोला. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेड मास्तर कोण? कृपाळू सज्जन. हा, पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप ना आलाय का पोरगा? पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात, घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आता जोरात सांगा, पार रोडला ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढी कृपा झालं तुमचे माझं आठवण तुम्ही द्यावी माधुरंगाची माझी सांगा का कुलत्याना पराधिपती दागला परिपाया वेगळा नका करो तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी माझं मग हरिपेक्षीन आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलते पांडुरंगा करू
त्यांच्याकडनं ते दोन संस्कृती कामाद्वारे माने सदस्य उदयनाने ईश्वराकडनं काय झाला तुमच्या भावन रात्री कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढी कृपादान तुमची मजा आठवण तुम्ही त्यावेळी मांडू नका किंवा माझे सांगा का बोलती अनाथापराधी मध्ये बळी माया वेगळा नका करू तुकामाने तुम्ही निर्वेल्या बरी मध्ये मग हरिपेक्षी आठवण तुम्ही त्यावेळी मांडू नका किंवा माझे सांगा का बोलते तुम्ही संत जन एवढी कृपादान तुमचे माझं आठवण तुम्ही त्यावेळी पांडुरंगा किंवा माझी सांगा का बोलते पांडुरंगा करू कृपाळू सुजन तुम्ही संत जन एवढी कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी मांडू नका किंवा माझी सांगा कागोल ते प्रसिद्ध संगे गीत शिकित तमने स्वतः तटेल परमेश्वर परमात्मे पुणे तो सत सदंत सृत शेते एवढे म्हणजे मला पुस्तक तुडे त्यामुळे तुकोपर्यंत तुकार माझ्या गाते तिच्या चरणात सगळ्यांच्या पाठांतरातला विनंती पण प्रकरण तिला म्हणजे विनंती पर आहे अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत तुकोबाराच्या खात्यात एकूण अभंग 4,500 आहेत 4,500 अभंगामध्ये 125 अभंग गाठ्यामध्ये मागणी पर आहेत राहिलेले जे अभंग आहेत त्याला प्रकरण आहेत नाथ प्रकरण आहे वासुदेव प्रकरण आहे भोपाळ्या प्रकरण आहे काला प्रकरण आहे गवळण प्रकरण आहे निर्याणकार प्रकरण आहे सालमालो प्रकरण आहे गोंगडी प्रकरण आहे मृदंग पाट्या प्रकरण आहे त्यात काही अभंग नामपर आहेत काही अभंग विनंती पर आहे काही अभंग विनवणी पर आहेत काही अभंग संत पर आहेत असा एकूण 4,500 अभंगाचा गाथा तुमच्या पुढे मांडला गाठ्यामध्ये अभंग आहेत 4,500 ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत 9,033 ज्ञानेश्वरी दृष्टांत आहेत 3,500 आणि ज्ञानेश्वरीत अक्षर आहेत 1,25,000 चला परत माग गाठ्यात अभंग आहेत 4,500 गाठ्यात अभंग आहेत 4,500 त्यात काही अभंग संत भर आहेत काही अभंग विनंती भर आहेत काही अभंग विनवणी भर आहेत काही अभंग मागणी भर आहेत काही अभंग काल्याचे आहेत काही अभंग गवळणी आहेत तर काही अभंग नैमित्तिक आहेत ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत 9,033 ज्ञानेश्वरीत दृष्टांत आहेत 3,500 आणि ज्ञानेश्वरीत अक्षर आहेत 1,25,000
गाद्यात आहेत प्रकरण, ज्ञानेश्वरीत आहेत भाग. ज्ञानेश्वरीला 3 खंड आहेत, 1 ते 9, 9 ते 15 आणि 15 ते 18. 9व्या अध्यायात ओवे 535, 10व्या अध्यायात ओवे 335, 11व्या अध्यायात ओवे 708, 13व्या अध्यायात ओवे 1169, 15व्या अध्यायात ओवे 598, 16व्या अध्यायात ओवे 433, 17व्या अध्यायात ओवे 430 आणि 18व्या अध्यायात ओवे 1810. चला घ्या ओवे. हरिपाठात अभंग आहे 27, सुंदर ते ध्यान सोडून. हरिपाठात अभंग आहे 27, सगळ्या अभंगाला कडवे आहेत 4, पण हरिपाठात 2 अभंगाला कडवे आहेत 5. एक संत ते सगती मनोमार्ग गती कडवे 5 आणि सर्व सुखगोळी शास्त्री निवडी कडवे 5. बाकी सगळ्या हरिपाठाला कडवे 4. भागवतात खंड आहेत 18, स्कंद आहेत 12. म्हणजे भागवतात 10 व 11वा स्कंद हा कलिमात्म्या आहे. कलिमात्म्या आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाठ्यातील आहे, कडवे 4 आहेत. आणि हा अभंग विनंती अथवा मागणी म्हणलं तरी चालेल असा आहे. विनवणी, विनंती आणि मागणी. कीर्तनातला पहिला मुद्दा मागणी पार अभंग घेण्याचं कारण. मंदिर पूर्ण होईल पण कळत चालला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कश लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, आणि सप्ताह सुरू होईल पण नामपर कीर्तन झालं तर, आणि सांगता होईल पण दहीहंडी फुटली तर. जेवढं फीट बसेल तेवढं फीट बसायचं. कीर्तनाला घेतलेला अभंग तुम्ही जर म्हणले हा विनंती आहे तरी तो अभंग आहे. कृपाळू सज्जन तुम्ही समजा. तुम्ही जर म्हणले विनवणी आहे तर आठवण तुम्ही देवी पांडुरंगा. आणि मागणी जर म्हणलं तर परिपाया वेगळा नका करू. म्हणजे विनंती आहे, विनवणी आहे आणि मागणी आहे. मागणी जर म्हणलं तर परिपाया वेगळा नका करू. विनवणी जर म्हणलं तर कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. आणि विनंती म्हणलं तर आठवण तुम्ही देवी पांडुरंगा. आणि 3 गोष्टी झाल्या नाही तर परिपाया वेगळा नका. तुकारामांच्या खाती त्याला संत अभंग तुकारामांचा तुकारामांच्या खाती त्याला विनंती आहे, विनवणी आहे, मागणी आहे. आजच्या कीर्तन मागणी पण घेण्याचं कारण मंदिराचा कळस चढला की मंदिर पूर्ण झालं. मंदिराला कळस चढला की मंदिर पूर्ण झालं. नदी सागराला मिळाली की तिची वाहनं संपलं. वृक्षाला फळ आलं की त्याचं जीवन सफल तर झालं. जागराचं कीर्तन मागणी पण झालं की यज्ञ सफल झाला. पुरावा 18वा अध्याय. देवळाची कामा कळशू. मंदिराला कळस चढलाय, मंदिराचं काम संपलं. वृक्षाला फळ आलंय, त्याचं जीवन संपलंय. पण या जगात 2 वृक्ष आहेत त्यांना फळ येत नाही. 1 वाद आणि 2 संसार. बोला पटकन, वादाला काय फळ? रागाला बायको उचलून आपटली, जागेवर मेली. बोला पुढे फळ काय? जाऊन बसला जेल. शिक्षकानं कॉफी पकडली, यानं त्याची गच्ची धरली, त्यानं लाल शेरा मारला. बोला पुढे फळ काय? 10 लाख रुपये घेऊन एकाला भोकसलं, भोकसाची सुपारी घेतली, भोकसलं. 10-15 मिनिटात भोकसलं, 1.5 महिना जाऊन बसला. फळ काय? वादाला फळ नाही आणि संसाराला फळ नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे, त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. मग कोणत्याही झाडाचे शेंडे हाणू नका, त्याच्या मुळे हाणा. शेंडे हाणून जमणार नाही. शेंडे हाणले का झाड फुटलं. पुरावा 2रा अध्याय. वरी वरी पालवी खोडीचे आणि मुळी उतका घालीचे. वर शेंडे हाणायचे आणि मुळाला पाणी घालायचं जमणार नाही. पहिले शेंडे हाणा, हाणू नका. मुळे हाणा, मुळे हाणा. पण मुळ्या का हाणा? संसारात का माणूस रंगला? अज्ञान. आणि वादाला फळ आहे अज्ञान. आज माणसाचं भांडण का होतं? अज्ञान. मारामारी का होते? अज्ञान. आपण आपल्या भावाच्या डोक्यात दगड घातला 1 फूट जागेसाठी. 1 फूट
जागा आपल्या भावाकडे गेली होती. त्याला आपण रागाच्या भरात दगड घातला आणि त्याला जागेवर मारलं. 35 वर्ष जाऊन बसलं. फुटाची किंमत किती? बरं सुटून आला तर भावा नाही फुटी इकला राहिलेल्या फुटाही गेला. ते वाद घालण्यात काय मजा आहे? वादाला फळ नाही. उत्तर नीट आहे का? लाटणं मोडाल पण वाकणार नाही. दगड शेवाल पण पाजारणार नाही. कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. पुरावा 13वा अध्याय. लाटणे जैसा न लवे आणि पाथरून द्रवे. लाटणं मोडाल पण वाकणार नाही. दगड शेवाल पण पाजारणार नाही. तसं उलट ऐका. आता ऐका नीट. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तरी आतून गोड होऊ शकत नाही. तुम्ही किती मोठे झालात तर भजनाशिवाय सुखी होऊ शकत उपयोग नाही त्याचा. पुढे ऐका. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सर कधी दूध देणार नाही. गाईच्या काशातलं उशीड कधी दूध पिणार नाही. गाळातला भिडू कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही. बांधावरचं एरड कधी मेढीने वापरता येणार नाही. परमार्थ नसणारे घराने कधी सुखानं जगू शकणार नाही. 9वा अध्याय. माझी भक्त विन जळो जियाचे जियाने पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वा अध्याय. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय. का मृत जैसा शृंगारीला का गाढव तेलती न्हाणीला. 15वा अध्याय. वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय. पडून गेली या भिंती चित्राची होय माती. घमेंड कमी करा. घमेंड कमी करा. घमेंड कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी आटतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? येडपाटा तुझ्याकडे पैसे किती? लंका सोन्याची तो मिळाला तुझ्या टपरीला काय आग लागतो का? घमेंड कमी करा. त्याची लंका सोन्याची होती. 15 पेत आहे. मागून खिचडी फाटेली आणि पुढच्या लावून तो फडून अरे मग ही कोण शिवी? वळवळ कमी करा महाराज. देव राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. तरी तिसरं आहे सकाळपासून. आता जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. 3 करतो महाराज रोज. 8 महिने झाले. मध्ये इथं 2-4 दिवस 4-4च काढली. अंतर काढलं तर आपलं 5सा विक्रम आहे. तिथं असं जवळ असलं पाहिजे. 3 तर चालू काढतो रोज. जानेवारी 96चाच काढला. आता 28 दिवसाचा महिना आहे तरी 82. 19 तरी 82ला भ्याव नाही. दगडावर आपटा आणि असेच मारणार मला. एका दिवशी उभ्यानच जाणार. जय विठ्ठल.
जाऊ दे महाराज पण मरण ना मी मेलो तरी तुम्हाला आपली रोज आठवण येईल हा माणूस काय म्हणत. आता जाऊ दे. आता आमच्या बोलण्याचा लोकांना राग येतो पण ते सत्याचे. कट्ट्यावर हात आहे, विट्यावर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. तो राजाचा रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. तुम्ही देव ठेवेल तोपर्यंत राहायचं, ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं. पाया ओव्यात नव्या त्यात म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. तर सुटका नाही त्याला, अजिबात सुटका नाही. 3 गोष्टी आहेत देवाच्या ताब्यात. देव राजाचा रंकही करू, रात्री नोटांवर झोपताना सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. देव काही करील महाराज, फक्त करील ते काय नो हे बस फायनल झालं. आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारायांचा आहे. कडवे 4 आहेत आणि मागणी पर का घेतला. सप्ताह किती दिवसाचा करा, शेवटचं कीर्तन मागणी पर फायनल झालं. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय आता. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्या, दारीला हात लावा, तंगडीवर करा, गुडघे फाकवा, यायचं नाही. यायचंच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. मातीला तुम्ही दान तसे, मातीला तुम्ही दान तसे, मातीला तुम्ही दान तसे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. कट्टीवर हाते विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. देव ठेवील तसं राहायचं. ज्या दिवशी जायचं त्या दिवशी जायचं. 3 गोष्टी सांगू तुम्हाला. तुमचा जन्म जिथं होणार आहे तिथं होणार, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार, आणि तुमचं लग्न जिच्याशी होणार ती त्याशीच होणार. डोक्याला ताण करायचं नाही. तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशी होणार, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार. ज्यांनी बळच लग्न केले ती दिंडी 3 करी झाली. आमचे बोकांडे आले ते नाही. तुमच्या कपडावर सटवीनं जे लिहिलंय ते घालणार. तिथं वळवळ करायचं काही काम नाही. माणसं असं म्हणतात, मला माळ घालू वाटते, तू घालू शकत नाही, तू चांडाळच तेवढा आहे, तू माळ घालू शकत नाही, आणि घातली तरी तू टिकू शकत नाही. तुझ्या रक्तातच दोष आहे. हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, पखवाद वाजवणं, याला माना नाही तर नका मानू. परमार्थ रक्तात असावा लागतो. बापाची पेन नाही पण करायचा. कोणी उठायचं मला पखवाद वाजवतो, त्या बापाची पेन आहे. कोणी उठायचं माझ्या पोराला पैका शिकवायचं, पखवाद्याचं येडं निघलं तुझं कोणी शिकतो रे. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कसा कोटी रुपये तुझं कोणी येतो लावणार नाही. कोणी उठायचं बाबरामाय सांगतो पुऱ्या दुसऱ्या गावातून शेता आणतो, असं चालतंय. असं नाही चालत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तुम्ही मला महाराज असं का म्हणून बोलला. आपल्याकडे नंबर सगळं वळव्या घ्यायचा. आता नंबर 9, ओवी नंबर 38, मुडा होळीपीची का दिले, निर्वाळे भूमी पे दिले, ते सांडेवी खुर्री गेले ते काही. असं कोणी उठायचं माझ्या पडला बाबा शिवा. मेले काही मालकरी झाले नाही, काही मरतील उद्या काला झाले. निर्लज्ज माळ घालणं, गण लावणं, तुम्ही माना नाही तर नका मानू. ह्या गोष्टी रक्तातच असावं लागतात. काय मध्ये काय माणसं म्हणते मला माळ घालू वाटत, तू घालू शकत नाही. काय असेल तर मरतो तर फडतो. दररोज एका देवाला बोबलं घेतो, तू कवा सुधारायचं आहे. काशीला जाणार यार पटाणी नाही का.
अरे काशी बिशीला जाणारी गणपती नाही आहे का? काशीचा नियम माहिती आहे काय तुम्हाला? काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. हे बावळाट क्वालिटीचं काशीला गेलं आणि मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन तुला. जायलाच कोणी सांगितलं झक माराय गेला काशीला? बरं काशीची हवस आपल्याला नाही लई येत लई तरी हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे. मी लागलीच तेव्हा चालली येईन ना काचमान घेऊन काशी. आमच्या महाराज मंडळीचा लोक काशीला नेणं धांडा आहे. पैसे निघाते आणि दिवसही निघाते. उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा दोन्ही काशा खुश. ही काशी खुश. मी अजून काशीला गेलो नाही महाराज, गेलोय नाही जाणार आहे. मी अजून गेलो नाही काशी, मी गेलोय नाही जाणार आहे. तुम्ही नेलं तरी जाणार. आपल्याकडे काशी काशी आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका. आपल्याला तीर्थ कोणतं आहे? सकाळी तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर तये ठाई वेच. आपलं येणायचं बोंबलं दीड तास दिवस सोडायचे काय सांगतो तुम्हाला? माना नाही तर नका माणूस चिंता बिंता करायची नाही. आपण त्यातला पहिला मुद्दा मांडणी पण घेण्याचं कळलं. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. येताना आपण काही आलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपले दिवस मजेत घालवायचे. त्याची किक बसेल तर दिशी असं. आपण पैदा केलेली अवलाद सुखी झालीच पाहिजे ही अपेक्षा आपण करायची नाही. माझ्या पोराला मी घरच बांधून ठेवलं पाहिजे, माझ्या पोराला बंगलात बांधून ठेवलं पाहिजे. ते इतक्या लायकीचं नाही का ते आपली इस्टेट सांभाळू शकेल. आपल्याला अंदाज आलाय आपला माल भंगार आहे हे आपल्या ध्यानात आलंय. त्यामुळे लई नॅट लावायची काही गरज नाही. आपण टेप लावून वाढवायची, त्यानं टेप लावून इकायची, काय उपयोग आहे? आपण पाणी घालून दूध इकायचं, त्यानं पाणी टाकून प्यायची, काय उपयोग? काय ज्ञानोबाराने एक ओवी लिहिली. बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ज्ञानोबाराय म्हणले ती घास खात नाही, ती तुडीत हिंडती. काय झालंय? ज्ञानोबाराय म्हणले ती गाय भांबावली. काय खाऊ? घास खाऊ का मका खाऊ? मका खाऊ का ऊस खाऊ? ती गाई भांबावली. ओवी पाहिली सुंदर आहे. हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणले हिरवा चारा पाहिलं होती गाय जशी भांबवली तशी आता लशी लोक भांबवली. भांबेल लोक आहे. जीसीबी घेऊ का धाबा टाकू, धाबा घेऊ का पेट्रोल टाकू, पेट्रोल टाकू का बायको दुसरी करू, बायको दुसरी करू का तिथीच बहीण करू, भांबवली. पैसा झाला मोकारण, पेशा झाला माल झाला मोकारण, बुद्धी झाली. बरं पैसे याला काही टाइम नाही ना. 33/33 15 लाख. फक्त एक गुंठा वाजा करायचा. 33/33 वाजा 15 लाख. कापून टाकी. मोटरसायकल बसला कुत्र्याला ना त्याचा बाप पिसा आहे ना. माझं कोण गेलं ते पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. भांबवली जनता आणि भांबवलेली जनता जागेवर यावा म्हणून तर सप्ताह करायचा. सप्ताह का करायचा? आम्हाला श्रीमंत म्हणून करायचं नाही. आरशावर आलेली धूळ पुसल्याशिवाय चांगला चेहरा सुद्धा सुंदर दिसत नाही. आरशावर जर धूळ आली असेल तर देखणा माणूस सुद्धा सावळा दिसतो. त्याच्याकरता धूळ काढून टाकली पाहिजे. सप्ताह म्हणजे तुमच्या माझ्या अंतकरणात अहंकाराची चढलेली मस्ती जिरवण्यासाठी सप्ताह. सप्ताह का करायचा?
समजा कीर्तनाचा दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंत काही करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तू डोक्याला दान करू नको. पप्प्याची बिस्किटं खातील, तू काय पप्प्याची सगळ्या मनाने जा. म्हटलं तर जय विठ्ठल झाल्या जाय आजच. काय तू या वाचून आडलं नाही. माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय वाकर कुठे ना तू न सांभाळता जीवन दाखव. या जगात कुणाचं वाचून राहिलं नाही. सगळ्या जगाचा सांभाळ देव करतो. तुम्ही निवांत राहायचं. महिला मंडळ डिसेंबर मध्ये मुलाचं लग्न झालं. डिसेंबर मध्ये मुलाचं लग्न झालं. तुमच्या मार्च मध्ये सोनबाईला 3रा महिना लागला. बरोबर आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च. पूर्वी लग्न झाल्यावर 2 वर्षानं पोरं व्हायचे. आता लग्नाच्या वाढदिवसाला पोर 42 दिवसात राहते. तुम्ही हिशोब करा. एक दिवस सुद्धा आपल्या कोणी हिशोबात मागं पुढं होणार नाही. ते सुनबाईला 3रा महिना लागला. नीट आहे का बरं का. सोनोग्राफी केली. डॉक्टरकडे नेलं. सोनोग्राफी केली. डॉक्टरने सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे. मात्र तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागलं काळजी. जिना चढायचा नाही. बारीक वज उचलायचं नाही. जोरात चालायचं नाही. हलकं खायचं नाही. हलकं म्हणजे भात चपाती वरण असं खायचं नाही. नळ्या बोंबील बोंबला तर नुसता रस्सा प्यायचा. का आतला गेरडी बॉडीगार्ड झाला पाहिजे ना. ती जी खायची ठेप तिनं निवांत झोपायचं चालायचं नाही. मग डोहाळे जेवण झालं तिचं. डोहाळे जेवण सजवली विजवली पोट पुढे येईल. मंडवळ्या बिंडवळ्या मेकअप आहे. फोटो अख्खं गाव जेवाय. डोहाळे जेवण झालं. 9वा महिना लागला. तिला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने तोंड बारीक केला. अवघड आहे. आडवा आलाय. या 15 वर्षापासून पोरं सरळ येतच नाही मला. आडवं नाही तर उभं. मग काय आतमध्ये रेंज गेली का काय काय बाळ बाहेर आलं. डॉक्टर म्हणले सिझरिंग करावं लागेल. केलं. लय बारीक आहे का बरं का. बोगस नाही. ओवीन का त्याच्या बाहेर नाही. मी किती बोललं तरी त्याला ओवी असणारच. गाठातलं प्रमाण असणार. ते बाईला डोहाळे लागले. बाळांतीन झाली. 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं. 71,000 रुपये बिल झालं. डॉक्टरचा स्लॅबच पडला तेवढं. हे पोरं आडवं आलं का त्याचा स्लॅब पडला. दुसरं पोरं आडवं आलं का त्याचा कलर झाला. एका त्या म्हाताऱ्याचा डोळा गेला का त्यानं फ्रीज घेतला. झालं. बाळांती झाली. ठेप सुरू झाली. त्या घरात मांजर होती. मांजर तिची काही सोनोग्राफी झाली नाही. डोळे जेवण झालं नाही. सिझरिंग झालं नाही. खायचे पथ्य नाही. तिला 3 बाळं झाली. हिला 71 घालून तिला रुपया खर्च नाही. बोला बसलेली माणसं दोघात देखणं बाळ कोणचं. मांजरीचं का. मांजरीच्या आईच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे तर तिनं पिलावरून जर जीभ फिरवली तर सोन्यासारखं पिलू चमकत. किती सुंदर घाण पिलू असू द्या पण ते पिलू आईच्या जिभेत इतकी ताकद आहे. संतांच्या वाणीत इतकी ताकद आहे का किती पाप्याला उद्धारू शकतो. सकळ जीवाचा करीतो